विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता। पश्चिम किनारपट्टीवर गुजरात ते केरळ दरम्यान समुद्र सपाटीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय। कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये संथ गतीने वाढ। कृष्णा नदीची पातळी 40 फुटांवर। पुराचा धोका नसला तरी नागरिकांना सतर्कतेचा इशारा कायम। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा बंद। 2 स्वयंचलित दरवाजांमधून विसर्ग सुरू। कोल्हापूरकरांना मोठा दिलासा। कोल्हापूरमधील नृसिंहवाडी, कुरुंदवाडच्या अनेक भागांमधली घरं पाण्याखाली। कुरुंदवाड, बसवाड, कवठेसार भागातील 50हून अधिक कुटुंबांचं स्थलांतर। सिंधुदुर्गातील दोडामार्गमधील तिलारी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग। घोडगे, परमे पूल पाण्याखाली गेल्यानं 3 गावांचा संपर्क तुटला। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धुळ्यातल्या साक्रीमधल्या जामखेड धरण ओसंडून वाहत असल्याचं दृश्य। यू आकाराचं हे धरण पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। उजनी धरण 32% भरलं। नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये 71% इतका पाणी साठा। तुळशी, मोडकसागर आणि विहार धरणांमध्ये 100% पाणी साठा। गडचिरोलीमधल्या मौजा, चांदाळा इथं पुरामुळे शेतात नागरिक अडकले। एनडीआरएफच्या टीमनं 59 जणांना बाहेर काढलं। यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात बैलगाडी गेली वाहून। आर्णी तालुक्यातील उमरी, कापेश्वर ते झापरवाडी दरम्यानची घटना। शेतकरी थोडक्यात वाचला, जनावरांचा शोध सुरू। नांदेडच्या धानोरा मक्ता इथं मागणी करून सुद्धा रस्त्याचं काम अपूर्णच। रस्त्यावर साचलेल्या गुडघ्या इतक्या पाण्यातनं गावकऱ्यांना न्यावी लागली अंत्ययात्रा। अहमदनगरच्या कोपरगावात नदीपात्रातील वाहनं काढण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांना महिलेनं वाचवलं। एकाचा मृत्यू, 3 जण नदीपात्रात वाहनं काढण्यासाठी गेल्याची माहिती। पुण्यातल्या मावळ आणि मुळशी तालुक्यात पर्यटनाला बंदी, मात्र अतिउत्साही पर्यटकांची पर्यटनस्थळी हजेरी। सांगली शहरातील पूरपट्ट्यातील भागाची खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्याकडून पाहणी। कर्नाटकच्या पाटबंधारे मंत्र्यांशी चर्चा केल्याची विशाल पाटील यांची माहिती। रायगड जिल्हाधिकाऱ्यांची दरड प्रवण क्षेत्रातल्या गावांना भेट। भयभीत झालेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी किशन जावळेंनी दिला आधार। यावेळेला माजी आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातल्या पूरग्रस्तांची भेट घेणार। सिंहगड रोड, पुलाची वाडी भागाचा करणार दौरा। नवापूर तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागाची खासदार गोवाल पाडवी यांच्याकडून पाहणी। झालेल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करण्याचेही दिले आदेश। नागपूरचा अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क। तलावात साठवलेल्या पाण्याची पातळी 316 मीटरवर। वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा पूल आणि रस्ता खचला। 2 वर्षांपासून नागरिक पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत। लवकर पूल दुरुस्तीची मागणी। मुंबईमध्ये लोकलचा आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान, तर हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान 11 ते 4 पर्यंत ब्लॉक। मध्य रेल्वेवर उद्यापासून ते 1 ऑगस्टपर्यंत 4 दिवसांचा मेगा ब्लॉक। पुणे विभागात दौंड इथं इंटरलॉकिंगच्या कामांसाठी ब्लॉक। दररोज जवळपास 20 एक्सप्रेस गाड्या रद्द। अहमदनगरमध्ये मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ शरद पवारांच्या भेटीला। विधानसभेआधी आरक्षण प्रश्न मार्गी लावणार। पवारांचं मराठा आंदोलकांना आश्वासन। मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना एकत्र बोलवा। शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला। आरक्षणाचा वाद सर्वांनी मिळून सोडवण्याची शरद पवारांची विनंती।
ओबीसींना धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणं हीच आमची भूमिका. पवारांच्या आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देणार ही आमची भूमिका. विरोधी पक्षानं जर भूमिका जाहीर केली तर त्यातून मार्ग काढू. आमदार संजय शिरसाट यांची पत्रकार परिषदेत माहिती. आरक्षणाचा वाद सर्वांनी मिळून सोडवावा. शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला. शरद पवारांनी तोडगा काढावा. आम्ही त्यांच्या पाठीशी. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. 83 वर्षांच्या व्यक्तीनं कटकारस्थानं करत राज्यात श्याम मानव, जरांगे यांच्यासारखे कटपुतळे सोडलेले आहेत. भाजप नेते अनिल बोंडेंचा शरद पवारांवर गंभीर आरोप. निवडणुकीपर्यंत कोणताच राजकीय पक्ष आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडणार नाही. प्रकाश आंबेडकरांची सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर टीका. जरांगे आणि फडणवीसांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे. प्रकाश आंबेडकरांची जरांगे आणि फडणवीस दोघांवरही टीका. आंदोलनामुळे कोट्यवधी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचं मनोज जरांगे सांगतात, पण ते खोटं आहे. अजय महाराज बारसकरांचा दावा. कोपर्डी घटनेत लढा देणारे मनोज जरांगेंसोबत का नाहीत? भाजपचे नेते निलेश राणे यांचा मनोज जरांगेंना सवाल. खासदार उदयनराजे भोसलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट. मराठा आरक्षणाच्या संदर्भात चर्चा. आरक्षणाच्या मुद्द्यांवरनं केवळ राजकारण नको, उदयनराजेंची मागणी. आज देशाचं नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हातात असल्याची शरद पवारांची मोदी शहांवर टीका. केंद्र सरकारकडून संविधानावर हल्ला करण्याचं काम. पवारांचा हल्लाबोल. अमित शहा नावाचा तो दिवा महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलाय. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना शरद पवारांची टीका. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका करणं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं. शरद पवारांनी अमित शहांवर टीका केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला. काँग्रेस आणि शरद पवारांची सत्तेपासून पैसा अशी विचारधारणा. आयुष्यभर त्यांनी असं राजकारण केलं. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. शरद पवारांची अमित शहांवर राजकीय द्वेषापोटी टीका. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. अमित शहांवर कोणताही ठपका न ठेवता कोर्टानं त्यांना निर्दोष मुक्त केलंय. पुढचे निर्णय पवारांनी वाचावेत. केसरकरांचा पवारांना सल्ला. गुजरात दंगली प्रकरणी अमित शहांवरची केस ही खोटी होती. अमित शहा आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. अमित शहांवर केलेल्या टीकेवर पवारांनी माफी मागावी. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची मागणी. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची पहिल्या टप्प्यातील 113 विधानसभा मतदारसंघातल्या 46 विधानसभा प्रभारींची यादी जाहीर, तर 93 विधानसभा निरीक्षक पद नियुक्त्या देखील जाहीर. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. भंडाऱ्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकर्त्यांना सूचना. भाजपमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी 288 जागा लढवाव्यात. नारायण राणे, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ नहीं. संजय राऊतांचा नारा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील पावसाळ्यात उगवलेली छत्री. खासदार संजय राऊतांची फडणवीसांवर सडकून टीका. गुजरातमधनं औरंगजेबाचे कितीही चेले चपाटे आले तरीही त्यांना ठाकरेंचं नेतृत्व संपवता येणार नाही. खासदार संजय राऊतांचा मोदी शहांवर निशाणा. आजचा आधुनिक औरंग्या मातोश्रीच्या 3ऱ्या मजल्यावर राहतो. भाजप आमदार नितेश राणेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका. तर विशाळगड मोकळा करण्याची हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवली का? राणेंचा सवाल.
अजित पवारांना धक्का, विधान परिषदेचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. सोनिया दुहान अजित पवारांच्या भेटीला, सोनिया दुहान अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. अजित पवार गटातल्या अनेकांना वाटतं रस्ता चुकला, त्यामुळे ते परत येत आहेत. शरद पवारांची प्रतिक्रिया. अर्थसंकल्पात दिलेलं प्रत्येक आश्वासन पूर्ण केलं जाईल, अजित पवारांचं ट्विट. मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी 35,000 कोटी रुपये दिल्याची अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी महायुतीचं सरकार, त्यामुळे योजनेचा खर्च कसा करायचा याची काळजी वित्त विभागानं करण्याची गरज नाही, मंत्री गुलाबराव पाटलांचा वित्त विभागाला टोला. लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर सरकारनं लाडकी सून योजना आणावी, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण वळसेंची मागणी. सुनेचं दुःख कुणालाच कळत नाही, किरण वळसे पाटील यांच्याकडून खंत व्यक्त. अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांनी 2019 मध्ये माझ्या मतांवर संसद पाहिली, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा नवनीत राणांना टोला. माध्यमांचे कॅमेरे पाहून काँग्रेसचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काढला पळ, विधान परिषद निवडणुकीत अंतापूरकरांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप. ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांना मोठा धक्का, संजय देशमुखांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश, यवतमाळच्या दिग्रसमध्ये पक्षप्रवेश संपन्न. परळी विधानसभा मतदारसंघातील माधव जाधव यांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, पक्षप्रवेशाआधी 100 गाड्यांचा ताफा घेत परळी ते बीड अशी काढली रॅली. पीक विम्यात सगळ्यांचेच हात ओले होतात, जयंत पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप. तर भारतातल्या कांद्याला मारायचं आणि पाकिस्तानच्या कांद्याला जिवंत करायचं हे केंद्र सरकारचं धोरण, जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा. राज्य सरकार गुजरातच्या नेत्यांची हुजरेगिरी करतायत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल. मुख्यमंत्र्यांची भूमिका महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवणारी, पटोलेंची टीका. पुण्यामध्ये आणखी एका बनावट IAS अधिकाऱ्याचा धुमाकूळ, लोणी काळभोर परिसरात बनावट IAS अधिकारी महिलांना व्याजानं पैसे देऊन फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार. पूजा खेडकरनं दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पत्ता दिलेल्या थर्मोवेरिटा कंपनीचा सरकारकडून लिलाव होण्याची शक्यता, कंपनीनं 2,77,000चा कर थकवल्याची माहिती. सोलापुरातल्या मोहोळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला वाद चव्हाट्यावर, उमेश पाटलांकडून राजन पाटील आणि यशवंत माने यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन, उमेश पाटलांची राजन पाटलांविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटलांकडे नाशिक जिल्ह्याची जबाबदारी, जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची विभागीय बैठक घेत विखे पाटलांनी घेतला आढावा. अकोल्यात भाजपची पश्चिम विदर्भ आढावा बैठक, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या पक्ष संघटनेचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी घेतला विधानसभा निहाय आढावा. जळगाव जिल्हा दूध संघाकडनं शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जिल्हा दूध संघाच्या कारभारावर मंत्री आणि संचालक गुलाबराव पाटलांचा संताप. सिंधुदुर्गातल्या वैभववाडीत विविध योजनांच्या माहितीचे मुख्यमंत्र्यांचे बॅनर प्रशासनानं हटवले, बॅनर लावण्याची परवानगी नसल्यानं वैभववाडी नगरपंचायत प्रशासनाची कारवाई. मात्र शासनाच्या वतीनं लावले जाणारे बॅनर हटवू नये, मंत्री दीपक केसरकरांची विनंती. कोल्हापुरात खासदार धैर्यशील माने आणि आमदार पुत्र राहुल आवाडे यांच्या वाहन चालकांमध्ये हाणामारी, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर मारहाण, वाहनाच्या पार्किंगवरनं वाद झाल्याची माहिती. शिक्षण सप्ताहाअंतर्गत गोंदियातल्या नागरा मुलींच्या शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम, खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह उपशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांचीही उपस्थिती.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.